नमस्कार, मी जोशना। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग आज कसं की समर सीझन चालू झालाय, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कॉटन हलक्या डेली वेअर अशा साड्या घालायला आवडतात। तर जसंच माझा आधीचा व्लॉग एक आहे की कॉटनच्या साड्या म्हणून, तो बजेट फ्रेंडली होता की म्हणजे कसं की लो बजेटमध्ये होत्या त्या साड्या सर्वच। आणि त्या साड्यांना पण रिस्पॉन्स म्हणजे माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स खूप छान असा होता, कारण साड्या खूप छान आणि बजेट फ्रेंडली होत्या। त्यामुळे कसं की जे हे होते आपले व्हिडिओ जे बघतात त्यांनी पण खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे। म्हणूनच मी घेऊन आलेली आहे परत अजून कॉटनच्याच साड्या, पण त्या थोड्याशा आपल्या म्हणजे ज्या लो बजेटमध्ये होत्या त्याच्यापेक्षा थोडंसं आपली बजेट मी वाढवलं आहे। आणि त्याच्यामध्ये पण मी खूप साऱ्या मागवल्या होत्या, पण त्यातून काय म्हणजे म्हणतात ना, लेट येतात कधी कधी, तो प्रॉब्लेम झाला म्हणून लेट व्लॉग येत आहे। वेट करत होती एवढे दिवस की आता येईल मग येतील, पण साड्या काही आल्या नाहीत। त्यामुळे मग ज्या आहेत त्या दाखवणार आहे। आणि समर सीझनमध्ये कॉटनच्या साड्या घालणं खूप आपल्या शरीराला किंवा आपल्यासाठी खूप चांगलं असतं, कारण खूप उन्हाळा असतो। उन्हाळ्यात फिरणं आणि म्हणजे सगळं कामं करणं, ज्या रेग्युलर लेडीज ज्या आहेत की रेग्युलर साड्या वेअर करतात त्यांना सुद्धा एक म्हणतात ना कम्फर्टेबल असं वाटलं पाहिजे। आणि प्रत्येकानेच हा विचार केला पाहिजे की साडी वेअर करतं जे रोज, तर त्यांना कसं की कम्फर्टेबल असतील अशाच साड्या त्यांनी पण वेअर केल्या पाहिजे। त्यांनी स्वतःचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे त्यात रोज साड्या घालणाऱ्या लेडीजने। चला मग आता मी तुम्हाला साड्या दाखवते, आणि त्या साड्या कशा वाटतात काय वाटतात हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते। आणि हे खरंच म्हणजे रिअलमध्ये आहे की तुमच्या कमेंटची ना मी खरंच वाट बघते की तुम्ही मला कमेंट कराल साडीविषयी किंवा कोणत्याही मी रेग्युलर व्लॉगविषयी कमेंट कराल आणि त्याच्यावरती मी रिप्लाय देऊ, असं माझी खूप इच्छा असते। आणि येतात कमेंट्स येतात, पण तुम्ही याच्या आधीच्या व्लॉगला पण बघू शकता, व्हिडिओजला पण बघू शकता। तर चला मग आता दाखवते साडी आपली ज्या आहेत त्या साड्या। आता मी अजून पॅकिंग ओपन पण केलेली नाहीये बरं का। ही आहे साडी, तुम्ही बघू शकता, अजून पॅकिंग ओपन पण केलेली नाहीये मी। आता मी ही ओपन करणार आहे, ही तुम्हाला दाखवते साडी कशी आहे, कारण कट करताना पण प्रॉपरली कट करणं गरजेचं आहे, कारण साडी त्याच्या ह्याने कट ना हो म्हणून कधी कधी फ्रॉड पण होतात त्याचा। हे आहे, तुम्हाला आता आवाज येत असेल आहे का, पण प्लीज आता तुम्ही समजून घ्या। हे आहे डबल पॅकेजिंग आणि साडी आहे त्याच्यामध्ये जसं की रेटिंगसाठी वगैरे येतं की रेटिंग द्या म्हणून साडीचं वगैरे, तसंच ही आहे साडी। बघू शकता किती छान आणि सॉफ्ट आणि मस्त अशी साडी वाटते। तर तुम्ही नक्की साडी बघू शकताय, हे बघा, आणि त्याच्यावरती मस्त असे फ्लॉवर आहेत। आणि साडीची ही बघा, ही आहे आपली शाईन मारते, ह्यात सिल्वर कलर आहे बरं का, पण सिल्वर कलरचे बारीक असे म्हणतात ना जरी एकदम बारीक असतात तसे आहे। आणि तुम्हाला ना हे बघा वरती पण सेम असं दिसणार आहे, बाजूने पण। आणि तर तुम्ही म्हणाल की बघा अशी आहे, पूर्ण अशी साडी आहे, पूर्ण साडी अशी आहे। आणि यात आहे आपलं कागद आहे, आणि हा आहे आपला ब्लाउज पीस। ब्लाउज पीस पण बघू शकता, त्याच्यावरती फ्लावर आहे, त्यामुळे ब्लाउज पीस पण छान आहे। साडी आहे ती ना 500 किती तर आहे प्राइस, तुम्हाला साईडला स्क्रीनशॉट देते कोण म्हणजे तुम्ही। आणि हा हे बघितलंय, कपडा पण छान आहे बरं का, कपडा छान आहे। आणि मी तुम्हाला जी साडी दाखवते ना ती नक्कीच 100% छान असते। तुम्ही साईडला ट्राय ऑन देईन मी, तिथे ते पण बघू शकता तुम्ही। हे बघा, आणि हा आपला पल्ला किंवा पदर, आणि कपडा पण तुम्ही बघू शकता। आणि उलट्या साईडला ना सेम ह्याला बघा कसं दिसते, उलट्या साईडने पण मी दाखवते। हे बघा, इथे जरी जे वर्क आहे थोडंसं काटाला ते
आणि बाजूला साईडला व्हाईट असं हे आहे. आणि साडी खरंच सॉफ्ट पण आहे. धुतली ना थोडी अजून सॉफ्ट होईल ना, धुतल्यानंतर अजून सॉफ्ट होईल आणि खूप छान सुद्धा वाटेल. तुम्ही नक्की ट्राय करा की म्हणजे ही साडी घ्यायला. साडीचं सूत जर तुम्ही विचार कराल ना, साडीचं सूत पण खूप छान असं आहे. हे बघा, आणि छान आहे, धुतल्यावरती अजून सॉफ्ट अशी होते. तर ह्याचं तुम्हाला मी सर्व रिव्ह्यू दिलेला आहे आणि ट्राय ऑन पण देईल आणि स्क्रीनशॉट पण आधीच्याच ह्याच्यामध्ये टाकून देईन किंवा स्क्रीनशॉट पण, साडी कशी आहे, प्राईस वगैरे. मी म्हणाले की तुम्ही प्राईस देत नाही. काय होतं, कधी कधी मी प्राईस सांगते त्याच्या हिशोबाने साडीची मी जेव्हा मागवते, काय असतं की कमी प्राईस झाली की आपण मागवतो, त्याच टाईपमध्ये मी पण साड्या मागवते. तेव्हा साडीची प्राईस वेगळी असते. आणि जेव्हा मी साडी मागवते तेव्हा साडीची प्राइस कमी असते, एक 10-20 रुपये असतात त्याने कमी असते. आणि नंतर जेव्हा परत मी हे देते किंवा मी बघायला जाते तर तेव्हा प्राइस थोडीशी का होईना वाढलेली असते. मी कमी प्राइसमध्ये असते तेव्हा म्हणजे मागवते. आणि नंतर मग किंवा कधीतरी सेल असतात, सेलमध्ये पण मागवलेल्या साड्या असतात त्याच्यावरती होते, किंवा लाईव्ह चालू असते, लाईव्हमध्ये किंवा त्याच्यावरती साड्या जर हे केलेलं असते ना तर त्याला प्राइस हा जेव्हा लाईव्ह असते, लाईव्हची जी प्राइस असते ना तीच एक दिवस वगैरे असते. मग त्यामुळे कसं त्या टायमिंगमध्ये प्राइस कमी असते लाईव्हच्या ह्याच्यात, किंवा लाईव्ह झाल्यानंतर पण एक 24 तास का काहीतरी असतं त्याला लिमिट, त्याच्यामध्ये मी मागवते आणि त्यात प्राइस कमी असते. आणि नंतर जेव्हा म्हणजे टाइम होऊन गेल्यानंतर परत प्राइस ही जी असते मूळ तीच येते. मग त्यामुळे कसं कधी कधी स्क्रीनशॉट मी सांगणार तुम्हाला एक आणि स्क्रीनशॉट मी लावलेला असतो त्यात प्राइस जास्त असते. मग हा गैरसमज नको व्हायला की बा प्राइस तुम्ही आधी कमी सांगतात नंतर जास्त होतं, त्याच्यासाठी मी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता ही आहे दुसरी साडी. आता ही कसं असतं, कधी कधी पार्सल पण आपल्याला चुकून येतं, त्यामुळे मग तो पण प्रॉब्लेम होतो की आपण चेक करणंही तेवढंच गरजेचं आहे. पॅकेजिंग आणि हे असं कार्ड दिलेलं असतं 5 स्टारचं. हा आणि साडी ना सूट तर खूप छान वाटायला लागले, खूपच छान आहे साडी, अप्रतिम, एकच नंबर. कॉटन आहे ना, एकदम सॉफ्ट आहे, एक नंबर. मला खूप स्पेशली आवडली साडी. ह्याचा कपडा आहे ना तुम्ही बघू शकता, हे बघा, तरी घडी आहे वरती, डबल घडी आहे. हे बघा, तुम्ही हे बघू शकता किती सॉफ्ट साडी आहे. आणि कॉटन पण खूप छान आहे साडीचं, म्हणजे हे आहे ना खूप छान आहे. हे खाली आपल्या पायापाशी असतं ते. सेम आहे साडी, वरून खालीपर्यंत सेम आहे. आणि हे असे पूर्ण भरलेली साडी आहे. आणि साडी खरंच रिअली मध्ये खूप छान आहे, बघू शकता. याची पण डिटेल्स ट्राय ऑन पण देईन आणि डिटेल्स पण तुम्हाला देईन किती, आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्ही बघू शकता की काय प्राइस आहे काय नाही. साडी खरंच खूप सुंदर आहे, छान आहे साडी. आणि हा आहे पदर. तुम्ही ह्याच्यावरती असं जसं सेम मी विअर केलं तसं ब्लॅक पण कॉन्ट्रास्टमध्ये, किंवा आपल्याला हा नसेल शिवायचा तर ब्लॅक पण घालू शकता, नेटवाला कोणताही कसंही यूज करू शकता. ही साडी खूप छान आहे. ह्या दोन्ही साड्या ज्या मी दाखवल्यात ना, दोन्ही ऑफिस वेअर पण आहे, तुम्हाला घरी यूज करायचे असेल तशा पण आहेत, कुठेतरी थोड्याशा छोट्या मोठ्या फंक्शनसाठी असेल तर ते सुद्धा छान आहे. साधं सिंपल असं खूप छान अशी हे वाटते. ह्याच्यावरती ज्वेलरी पण तुम्ही त्याच म्हणजे ट्रेंडमधला यूज केली ना तर अजून खूप छान वाटतं. जसं की ह्याच्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप छान वाटते, काही कसं ना गळ्यातलं वगैरे कानातले, आणि त्याच्यावरती पण सिल्वर ज्वेलरी खूप, दोन्ही साड्यांवरती सिल्वर ज्वेलरी खूप छान दिसेल. साड्यांचे रिव्ह्यू कसे वाटले, किंवा तुम्ही साड्या बाय करा, चेक करा की अबा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तर देणारच आहे, जाऊन चेक करा की अबा साडी कशी वाटते. तुम्ही बाय करू शकता, बाय केल्यानंतर तुम्ही चेक करा, तुम्हाला चांगली वाटली तर नक्की ठेवा. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी किंवा व्हिडिओसाठी, साडींच्या रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, कारण ते बेल आयकॉन प्रेस केलं की जे काही मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हालाही मिळतील.
आणि साड्यांचे रिव्ह्यू म्हणाल तर तुम्ही एक नंबर साडींचे रिव्ह्यू मी देणार. हॉनेस्टली रिव्ह्यू असणार आहेत, यात काहीही चेंजेस नाही होणार. जे मी सांगेल की अशी साडी आहे तर ती तशीच असणार, त्याच्यामध्ये चेंज नसणार. किंवा डिफेक्ट पीस आला तर तुम्ही रिटर्न करू शकता. डिफेक्टला मीही सांगते की डिफेक्ट पीस काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही रिटर्न करू शकता. पण मी जे साडीचे रिव्ह्यू देईन तर त्या साडीचे रिव्ह्यू हे हॉनेस्टली असणार आहेत आणि खरे, त्यात काहीही चेंज नाही. किंवा मी काय म्हणतात प्रमोशन करत नाही आहे, स्पॉन्सरशिप वगैरे असं काही हे नाही की बा हां काहीही सांगायचं नाही आहे मला. जे आहे तेच सांगणार आहे. कुठल्याही गोष्टीत असे ना तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला किंवा ज्या व्हिडिओज खाली माझ्या कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ रिव्ह्यू कसे वाटतात, काय वाटतात हे कमेंट करायला विसरू नका. आणि जर पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक देते तर त्या लिंकला म्हणजे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही साड्याही चेक करू शकता की कशा आहेत. आणि दोन्ही साड्यांचे रिव्ह्यू खरंच सांगते हॉनेस्टली खूपच छान आहेत, अप्रतिम साड्या आहेत, एवढ्या बजेट फ्रेंडली. आणि माझे व्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जेणेकरून तुम्हाला अजून कोणत्या व्लॉगवरती अजून कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा सांगायला विसरू नका. कमेंट करून सांगा, जेणेकरून मी त्या गोष्टीवरती किंवा त्या सब्जेक्टवरती मी व्लॉग घेऊन येईल तुमच्यासमोर. आणि अजून कोणतेही असतील तर सुद्धा फॅशन वगैरे सगळे आपल्याकडे एका व्लॉगमध्ये सर्व तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही कमेंट केले तर त्याच्यावरती तर अजून जास्त म्हणजे म्हणतात ना मी माझे 100% देऊन आहे ना मी तुम्हाला तो व्लॉग किंवा त्या गोष्टीविषयीची इन्फॉर्मेशन नक्की, आणि ती पण खरी किंवा चांगली असेल तर चांगली, नाही तर नाही असे देईन. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि नक्की माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू.